श्री स्वामी समर्थ. जसे पाणी घोटल्यावर बर्फ बनते त्याप्रमाणे नामस्मरणाने आपली श्रद्धा अधिक दृढ घट्ट होते. आपण आपल्या जिभेला नामस्मरणाचे वळण लावले पाहिजे. सुरुवातीला काही दिवस इंद्रियांना सवय लागेपर्यंत आपण नाम जपायला विसरू किंवा एखादा दिवस टाळाटाळ करू. पण एकदा सवय झाली की मग स्वामींच्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते. नित्यनेमाने नियम करून नामजप करावा. नियम करायचा पण थोडा करायचा, पण तो प्राणापलीकडे जपायचा. म्हणजे आपण एक माळ जप करायचं ठरवलंय तर ते सातत्याने खंड न करता करायचं. कधी कधी आपण सुरुवातीला जोशामध्ये ठरवतो की मी 11 माळी जप करेल किंवा अजून काही, पण नियम जास्त केला तर तो कसा चुकवता येईल ह्याचा मार्ग मन शोधायला सुरुवात करते. म्हणून नियम थोडा करायचा पण नियमाने पाळायचा. कारण नामाबद्दलची गोडी कमी करायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण असतात. रोजचा प्रपंच, व्यवहार, मागच्या आठवणी, पुढची भविष्याची काळजी, अशा सर्व परिस्थितीत आपली साधना नामस्मरण चालूच ठेवायची. कारण नामात गोडी निर्माण व्हायला नामस्मरणच केले पाहिजे. नित्यनेमाने नाम जप केल्यामुळे आपण नाममयच होऊन जातो. हळूहळू ते नाम आपल्या हृदयातून उमटू लागते. ते शब्द नसतात, ते एक स्पंदन बनतं, एक लय बनतं, एक समाधी बनतं. आणि मग मी राहत नाही, तू राहत नाहीस, फक्त नाम राहते. आणि मग मी कोण याचा आपण शोध सुरू करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे, एकतत्वनाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशी झणी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभम भवतु.